बीड पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना नोटीस बजावली। कराड प्रकरणात पोलिसांवर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत। तर मी बीड पोलिसांसमोर हजर होणार, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तृप्ती देसाईंनी केला। पुण्यात आता प्रार्थना स्थळावरच्या भोंग्यांवर कारवाई होणार आहे। त्यासाठी पोलिसांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे। सरसकट कोणालाही परवानगी देणार नाही, तसंच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता। आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल। पुण्यात इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे। तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी येणारे वारकरी इंद्रायणीचं पाणी पितात, म्हणून प्रदूषित पाण्यानं आरोग्य समस्या उद्भवू नये म्हणून हा मनाई आदेश जारी करण्यात आला। पुण्यात जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस भंगारात विकल्या जाणार आहेत। शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढल्या जाणार आहेत। येत्या 21 मार्चला या 72 बसेसचा भंगारात लिलाव होणार आहे। त्याच्या माध्यमातून सुमारे 3 कोटी प्राप्त होण्या 3 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज एसटी महामंडळानं व्यक्त केला।